हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात? हे बघा, आज खानदेशी खिचडी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर हे बघा, हे मटेरियल वगैरे. तर मी आता कुकरमध्ये तेल वगैरे टाकून दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आहे, आता टाकेल मी हे राई वगैरे टाकेल. हे तुम्ही बघू शकता. हे राई, आता राई कलसली की थोडं तेल टाकलेलं होतं. तर आता टाकून घेणार आहे जिरं राई. हे म्हणजे आधी राई चांगली कलसू द्यायची आहे, चांगली, मग जिरं टाकायचं. तर तुम्ही बघू शकता, हे मटेरियल सर्व टाकायचं. लसूण तुम्हाला वाटलं तर अद्रक आणि लसूणचं तुम्ही पेस्ट करून पण टाकू शकता, पण मी असं साधारणच टाकते, मला तसंच आवडतं. पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. तर कशी खिचडी बनली, कशी नाही, नक्कीच सांगा तुम्ही कसं. ते सर्व मटेरियल टाकून घेणार आहे. कांदा वगैरे टाकला मी. आता हे टमाटे पण टाकून घेणार आहे. कांदा चांगला वगैरे मस्त परतून गेलेला आहे. त्याच्यात हे टमाटे वगैरे टाकते. त्यानंतर मग खानदेशी खिचडी बनल्यानंतर मग खानदेशी कढी पण बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर नक्कीच बघा. हे बघा, मी आता इथं कढीपत्ता वगैरे टाकला आहे. हे मटेरियल सर्व झालेलं आहे. तर हे बघा, हे आहे तिखट, हे आहे मटन मसाला, हा आहे आपला मॅगी मसाला. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. तर मी हे डेलीच्या खिचडीमध्ये असतंच माझं हा मसाला. तर आता मी हा टाकून घेणार आहे. चमचा वगैरे. आता हे कलसून झालं की मी आता पाणी टाकून देणार आहे. ते पाणीला उकळ आलं की तांदूळ आणि डाळ वगैरे धुवून टाकून देणार आहे. हे बघा, आपली खिचडी झालेली आहे, बनवून तयार. तर मी आता बनवत आहे इकडे खानदेशी कढी बनवत आहे. तर बघू शकता तुम्ही इकडे बघा. आता राई जिरंची आधी फोडणी दिली, आता मिरची टाकली, आता हे लसूण वगैरे. मला लाईव्ह मध्ये पण बरेच जण बोललं, तर ताई तुम्ही खिचडी, खानदेशी खिचडीची रेसिपी बनवा आणि कढी पण बनवा. त्या हिशोबाने म्हटलं चला आज बनवूया, म्हटलं त्याच्यासाठीच बनवत आहे मी. 3 शिट्ट्या वगैरे घेऊन घेतल्या ना खिचडीच्या. आता ही झाली आहे आपली कढीचं. हे मिरच्या वगैरे हे मी मिक्सर मधून दही वगैरे काढून घेतलेली होती, कसं म्हणजे पूर्ण चिकन होऊन जाते ना ती. आता मी हे टाकून घेते. ही झालेली आहे आपली कढी तयार. आता त्याच्यामध्ये मी थोडं बेसन पीठ मोडून टाकणार आहे, थोडं घट्ट होईल असं. आणि मी याच्यात साखर वगैरे काही टाकणार नाही, कारण आमच्याकडे इकडे म्हणजे साखर वगैरे गोड कढी काही खात नाही कोणी. तर आमच्याकडे फक्त आंबट कढी खाता. मग त्याच्यासाठी मी कढीमध्ये टाकते लिंबू मसाला. काय आहे म्हणजे काय म्हणताय, सोडा, लिंबू सोडा आपल्याकडे.
तर मी लिंबू सोडा टाकून दिलेला आहे त्याच्यात. थोडं अजून तुमचं काय आहे अजून थांब थोडं. खिचडी झालेली आहे, कढी पण तयार झालेली आहे. आता मी त्याच्यात थोडं बेसन पीठ, हे बघा मी त्याच्यात आता बेसन पीठ थोडंसं मोडून घेत आहे आणि टाकते. कसं थोडं घट्ट होतं ना, तुमच्याकडे टाकता की तुमच्याकडे कसं बनवता ते काही माहीत नाही, कमेंट करून मला तसं तुम्ही नक्कीच सांगा हा. आणि तिच्यात हळद वगैरे काही टाकणार नाही मी, बिना हळदचीच छान असते, हळद वगैरे नाही टाकत. बनलेली आहे आपली कढी कंप्लीट. आता मीठ वगैरे टाकते मी. तर ही झाली आपली खिचडी तयार. आता आपण हळद आहे ताटामध्ये. जसं नेहमी सारखीच खिचडी असते आपली, सिंपल एकदम, पण खूप टेस्टी लागते हा. आता हा झालेला आहे आपला ताट तयार. खिचडी, कढी, पापड, उडीदचा पापड आणि लोणचं. लोणचं पण बनवलेलं आहे आत्ताच, 4-5 दिवस झाले लोणचं बनवून. तर बघा तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. खानदेशी कढी खिचडी